बरं झालं दिग्या नव्हता येताना आपल्या. हो ना. कसा आहे माझा टी शर्ट? तुझा नाही आहे, तो माझा आहे. ओके, मस्त आहे, मस्त आहे. हाय. आईला नंदिनी. नंदिनी तू. शुभा माझी बहीण नंदिनी. अगं बाई, कुंकू का नाही लावलं गधडीने? आई. शुभा माझी आई. आई, खरंच विश्वास बसत नाहीये. तू इतका प्रवास करून इथे आलीस. अगं आम्हाला कळवायचं तरी. तू काही तिथे यायचं नाव घेत नाहीस. म्हणलं आपणच जावं सुनमुख बघायला. नाही, आम्ही येणारच होतो ऍक्च्युली. इथे अचानक गोष्टी घडल्या म्हणून. हो की नाही शुभा? माहितीये रे मला. हो ना. मी आपली मस्करी केली तुझी. आई स्टॉप टेजिंग. नव्या वहिनींना राग घ्यायला नको. हो की नाही वहिनी? नाही नाही, काही राग यायचा नाही. गुणाची आहे माझी सून. आणि पाय गुणाचीही. हो ना, एवढी आजारी होते, उठवतही नव्हतं मला. पण विक्रमने फोनवर सांगितलं आणि टणाटण उड्या मारत इथे आले सुनमुख बघायला. काय होतंय? शुभा, काय झालं? सुनबाई, काय काय वहिनी? अहो, कोरड्या उलट्या होत आहेत. म्हणजे शुभा गरोदर आहे. काय? नाही 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 नाही. आई. अगं मला ऍसिडिटी झाली आहे. काही सांगू नकोस मला. अगं मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा आई. आम्हाला काही मुलं झाली नाहीत का शोभा? तुम्ही काय आभाळात पडलात का? पहिल्या महिन्यापासून काळजी घ्यायला पाहिजे शोभा. अगं डिंकाचे लाडू ना सावन काप. नाही, पण मी विक्रमला सांगत होते. तू तरी हा प्रॉब्लेम समजशील. नाही म्हणजे तू समज आणि घरच्यांनाही समजव ना प्लीज. अरे मला तू इतक्या लवकर मामा बनवलं. कसला मामा यार. आय एम सो हॅपी. अरे काय हॅपी? असं काही नाही. बाबा नाही बाबा, मला मशरूमची ॲलर्जी आहे. दुःख याचं आहे की इथे आम्ही स्पर्श नको म्हणत कराराची चिंता करतोय आणि तुम्ही सरळ. नाही हो नाही, खरंच मी सांगते. नावं ठरले खंडोबा किंवा माळसा. तू आईला समजव ना. काय ना की शुभाच्या घरातले समजण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. आपल्या घरी कसे सगळे समजदार आहेत ना, म्हणून मी तुला सांगतोय. अरे हे ऐक ना, तू वेडी झालेस का? नंदिनी ऐक ना. अरे काय अमेझिंग यात अमेझिंग काही नाहीये. बाबा मी शुभांगी, आई देव हे सगळं इतक्या झटपट पदरात टाकेल ना असं वाटलं नव्हतं. त्यांनी तुम्ही ऐकून खूप आनंद दिलायस तू आज. गैरसमज झालाय. म्हणजे अशी काही आमच्यात काही पद्धत नाहीये. पण तू सून नसून मुलगीच आहेस माझी. मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यावं असं वाटतंय. थांब, आलेच. विक्रम कुठे आहे? विक्रम कसं समजावू आता मी सगळ्यांना? विक्रम. आजी, अगं तू तरी समजून घेशील ना? अगं मी केव्हापासून सगळ्यांना समजावून सांगतेय. शुभे, ओ हात पुढे कर. काय आता? आता डोळे उघड. असा बाळकृष्ण जन्माला यायला हवा. हो, मला असं वाटतं आपण जाऊन त्यांना सांगायला हवा. हा गैरसमज आहे, हा दूर करायलाच हवा. मी सांगायचा प्रयत्न नसेन केला का विक्रम? 2 वेळा गेले होते मी त्यांना सांगायला. पण आईनं तिने कौतुकाने लोकरीचे मोजे विणायला घेतलेत आणि बाबा तर आमची लहानपणीची खेळणी काढून बसलेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी नाही त्यांना सांगू शकले आणि मी सांगू शकणारही नाही. आपण फार मोठी चूक केली आहे विक्रम. आपलं चुकलंय. नाही, हे बघ. हात. रडण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. आपण सगळं करू नीट, सगळं होईल. हो हो. तुला माहिती? हात.
आता सायन्स किती पुढे गेलंय हो रे. माहितीये ना. मग काहीतरी मार्ग काढू आपण. तू अजिबात काळजी करू नकोस. हं? हो. हे आपण हे गोव्याला हात हात न लावताही बाळ होऊ शकतं. असं शक्य आहे विक्रम? हो. आयुष्यभर ना माझ्यामुळे त्यांना फक्त मनस्ताप सहन करावा लागलाय. आज किती दिवसांनी त्यांच्या मला ना त्यांच्यासाठी बाळ हवंय. मला बाळ हवंय विक्रम. मला बाळ हवंय. बाळ हवंय मला. असू दे.